हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. आणि तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथं जर्मनीमध्ये तुम्ही वातावरण बघू शकता, पूर्ण पावसाचं झालेलं आहे, पूर्ण ढग आहे, काळेशार ढग आलेले आहे. आणि थोड्या वेळाने पाऊस पण चालू झालेला होता. तर आज सकाळी नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे बेसनाचा ढोकळा. मी फक्त बेसनाचा बनवणार, त्यामध्ये रवा वगैरे काहीच नाही घेणार आहे. तर इथं मी अंदाजे 3 वाटे मी बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल नुसत्या बेसनाचा आवडत नसेल, तर तुम्ही त्यामध्ये 1 वाटी रवा किंवा अर्धी वाटी रवा, बारीक जो रवा असतो तो रवा तुम्ही यामध्ये घेऊ शकता. तर इथं मी 3 वाट्या रवा बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 3-4 चम्मच मी दही घेतलेलं आहे. माझं घरचं दही आहे, आंबट आहे, त्याच्यामुळे मी 3 चम्मच घेतलं. जर दही कमी आंबट असेल तर तुम्ही थोडं एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल. आणि ताक असलं तर अतिउत्तम. तर त्याच्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये टाकून ब्लेंड पण करू शकता, पण मी हाताने फेटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चम्मच मी इनो घेतलेला आहे. इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आज मी आपल्या ढोकळ्याच्या ज्या बॅटरमध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, खूप छान चव लागते. जर आवडत असेल तर हिरवी मिरची पण टाकू शकता. आता मुली खाणार आहे म्हणून मी हिरवी मिरची टाकली नाही, कारण की तोंडामध्ये केव्हा येईल सांगता येत नाही, मिक्स होऊन जाते त्यामध्ये, म्हणून मी हिरवी मिरची टाकली नाही. कोथिंबीर टाकून घेतली, छान मिक्स करून घेतली. आणि इथं केकचा टीन आहे, टीनमध्ये मी आधीच ऑइल लावून घेतलेलं होतं टीनला. केक टीनमध्ये बॅटर टाकून मी स्टीम करायला ठेवले. अंदाजे 20 ते 30 मिनिट ढोकळा होईल. तर तोवर मी ढोकळ्याचं जे आपलं आंबट गोड पाणी असते ते मी बनवून बाजूला ठेवते. तर इथं तेल तापत ठेवलं होतं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि याच टाईमला तुम्ही मिरची पण टाकू शकता. मी मिरची टाकायची विसरले, तर मी नंतर मिरची टाकलेली आहे, लाल मिरची. थोडीशी साखर टाकलेली आहे. आणि आता मी विसरली होती मिरची, म्हणून मी आता मिरची टाकलेली आहे. आणि थोडासा लिंबाचा रस मी टाकून घेतलेला आहे. आणि हे छान पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे, थोडं पाणी आटू द्यायचं. त्याने काय होणार, छान असे मिक्स चव आपल्याला पाण्याचे येईल. तर इथं पाणी पण माझं तयार झालेलं आहे. आणि ढोकळा चेक करून बघत होते, तर ढोकळा पण झालेला आहे. नंतर मी काय केलं, 1 चिमूटभर लाल मिरची पावडर असं वरून ढोकळ्यावरती टाकलेलं होतं, त्याने छान असं दिसायला सुंदर दिसते. तर ढोकळा पण इथं आपला झालेला होता. तर आता मी काढून घेते बाजूला. आणि जे तुम्हाला समजत असेल, एकतर आपण सुरी लावून बघायची. जर सुरी क्लीन आली तर समजून जायचं आपला ढोकळा झालेला आहे. आणि साईडला कळा सोडतं ढोकळा, तेव्हा समजून जायचं की आता आपला ढोकळा छान स्टीम झालेला आहे. तर इथं बघू शकता, केक टीन होता त्याच्यामुळे इझी साईडनं निघून गेला. आधी मी सुरीच्या साह्याने काढून घेतला आणि नंतर जो टीन होता तो काढून घेतला. त्याने काय होते, चिटकत वगैरे नाही. आणि असंही आपला ढोकळा छान झाला ना की तो चिटकत नाही. तर गरम गरम होता, तर मी नॅपकिनच्या साह्याने त्याला प्लेटमध्ये काढून घेतले. आणि त्याच्या आधी काप करून घेतले आणि त्याच्यावरती नंतर थोड्याशा भाजलेल्या तीळ टाकल्या. तुम्ही तीळ पाण्यामध्ये पण टाकू शकता, जे आपण आंबट गोड पाणी केलं त्यामध्ये पण तीळ टाकू शकता. पण त्याने काय होते, थोडं पाण्याबरोबर इकडे तिकडे तीळ आपली वाया जाते. म्हणून मी काय केलं, पूर्ण असं वरून ढोकळ्यावरती तीळ टाकून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पाणी टाकून घेतलं. तर इथं माझ्याकडे ग्रीन सॉस होता, तर मी आज ग्रीन सॉस बरोबर अदितीच्या बाबांना ढोकळा देत आहे. खूप छान चविष्ट झालेला होता. तर तिळाची चव आणि कोथिंबीरची चव खूप छान ढोकळ्याला लागत होती. तर तुम्ही पण करून बघा. मिरची पण जर मुलं खात नसतील, मुलांसाठी वेगळं बनवत असाल, तर त्यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून पण तुम्ही टाकू शकता. तर असा इथं मस्त आपला चमचमीत असा ढोकळा झालेला आहे. आणि बाहेर मस्त पाऊस पण पडलेला होता. तरी इथं आपल्या नाश्त्याबरोबर मी मस्त असा अद्रकचा गरमागरम चहा पण बनवलेला होता. तर हे सर्व आवरून झालेलं आहे आणि दुपारची स्वयंपाकाची तयारी. पुरणपोळी पाहिजे तुला? नाही. मग काय पाहिजे तुला? पुरणपोळी. पुरणपोळी. पुरणपोळी कशी असते? पुरणपोळी अशी मिरच्याची भाजी करतात. म्हणजे अशी मिरची कापत असतात, टाकत असतात, मग शेंगदाणे टाकत असतात, मग तेल टाकत असतात त्याच्यावर, मग थोडंसं कॅरेट टाकत असतात. मिरचीच्या भाजीमध्ये आणि मग मिक्स करत असतात आणि झाली. आपण तू सांगितली की तशी मिरची
मिरचीच्या भाजीमध्ये मिरच्या तर असायलाच पाहिजे. मिरचीच्या भाजीमध्ये मिरच्या मस्त आहे. नाही, मी म्हणत आहे लेमन, थोडंसं लेमन, मिरच्या, मला मिरच्या. तर रणवीची चालू होती आमची विदर्भाची मिरच्याच्या भाजीची रेसिपी सांगणं. त्यामध्ये ते कॅरेट सर्व काही टाकत होती. तर आज मी बनवणार आहे आपली कढी भोपळा. याला विदर्भामध्ये कथली पण म्हणतात. तर तो आज मी बनवणार आहे. भोपळा होता, थोडं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडी हळद टाकून आपला बारीक चिरलेला भोपळा मी परतून घेतलेला आहे. थोडंसं चवीपुरतं किंचितसं मीठ टाकलेलं आहे आणि भोपळा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं ग्रेव्ही बनवणार आहे. तर ग्रेव्हीसाठी मी भाजलेले शेंगदाणे, 4-5 भाजलेल्या मिरच्या, थोडासा 1-2 लसणाची पाकळी, थोडंसं जिरं याची मी वाटून घेतलेलं आहे. पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. तर इकडे आपला भोपळा पण झालेला आहे. तर भोपळा मी साईडला काढून ठेवलेला आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं शेंगदाण्याचं, ते वाटण टाकून छान परतून घ्यायचं. थोडं यामध्ये तुम्ही पाणी पण टाकू शकता असं वरून. तर आपल्याला 1 मिनिट हे वाटण जे आहे ते कमीत कमी 1 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मी थोडं पाणी टाकून परतून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून बाजूला शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथं साईडलाच कढीचं मी वाटण काढून घेते. थोडंसं बेसन, हिरव्या मिरच्या, 4-5 शेंगदाणे, लसूण, अद्रक हे आपलं घेतलेलं आहे. कढीची रेसिपी 2-3 वेळा मी शेअर केलेली आहे. कढीचं वाटण तिकडे वाटून होईपर्यंत इकडे आपलं हे वाटण पण तयार झालेलं आहे. याला जास्त असे परतून घ्यायची गरज नाही, कारण आपण शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले आहे. तर आता मी भोपळा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं. आता ही जी ग्रेव्ही आहे ही थोडी अशी दाटसरच ठेवायची, थिक ठेवायची. थोडंसं किंचितचं चवीपुरतं मीठ टाकायचं. आधी आपण भोपळ्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं, म्हणून सांभाळून थोडं मीठ टाकायचं. तर हे आता मी झाकण ठेवून एक उकळी येऊ देते. तर इथं मी दही होतं, दही लोणून घेतलं, छान फेटून घेतलं आणि त्यामध्ये जे कढीचं वाटण होतं ते टाकून छान असं रईने फेटून घेतलं. तर इथं तेल ठेवलेलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी टाकून दिलेली. मोहरी छान तडतडू द्यायची, जिरं छान होऊ द्यायचं. थोडासा कढीपत्ता टाकून जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं कढीसाठी ते आता टाकून द्यायचं आणि कंटिन्यू फिरवत राहायचं, जेणेकरून आपली कढी फाटणार नाही. तर इथं मी आता थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे. अगदी कमी टाकायचं, कारण आपण आधी भाजीत पण टाकलेलं आहे भोपळ्याच्या. तर यामध्ये पण थोडंसं टाकायचं, एकदम किंचितसं. नंतर वरून पण तुम्ही घेऊ शकता कमी वगैरे झालं तर. तर इथं अदितीचा क्लास होता, अबॅकसचा क्लास चालू झालेला होता तिचा. तर कढी पण सोडू शकत नव्हती मी, उशीर झालेला होता स्वयंपाकासाठी. तर तिला असंच किचनमध्ये लॉग इन करून देत होती. तर तोवर आपली कढी पण इथं छान मस्त शिजून झालेली होती. कढी छान फुललेली होती. आता काय करणार, मी जी कढी आहे ती मी भोपळ्यामध्ये टाकून देणार. तुम्ही भोपळा पण कढीमध्ये, जे भोपळ्याची भाजी आहे ते पण कढीमध्ये टाकू शकता. असं काही नाही की कढीच भोपळ्यामध्ये टाकायचे. तर इथं आपली जी भाजी तुम्ही बघू शकता, मी छान अशी तिला दाटसर ठेवलेली आहे, जास्त पातळ वगैरे केलेली नाही. त्याने काय होणार, आपली कढी नंतर मग पातळ होऊ शकते जास्त. आणि ही जी भोपळ्याची कढी आहे ही थोडीशी दाटसरच छान लागते खायला. तर इथं मस्त मी मिक्स करून घेतलेलं आहे भोपळा आणि कढी. 1 मिनिट छान आपल्याला कढी शिजवून घ्यायची आहे. तर इथं मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 1 मिनिट छान अशी परतून घेतलेली आहे. तर आता इथं आपली कढी भोपळा तयार झालेला आहे. आता मी याच्याबरोबर बनवणार आहे आज भाकरी. चपातीबरोबर पण छान लागते, त्याच्यानंतर भाताबरोबर पण छान लागते. आपल्या आवडीनुसार जे तुम्हाला आवडते ते तुम्ही बनवू शकता. आणि थोडीशी जी कथली आहे, म्हणजेच आपली जी कढी भोपळा आहे, तो थोडासा दाटसर ठेवायचा, म्हणजे थोडासा घट्ट ठेवायचा. तर मला मोस्टली भाकर आवडते या भाजीबरोबर. तर मी भाकर बनवणार आहे. मस्त गरमागरम आज भाकर बनवून घेते. तर मस्त आपल्या भाकरी पण तिथं मी करून घेतलेली आहे. आणि कढी असली, कढी भोपळा असो किंवा साधी कढी असो, ठेचा हा मस्त असतो आमच्यासाठी. तर हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून ठेवलेला होता, मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, मस्त गरमागरम भाकर आणि आपला कढी भोपळा. तर इथं मी अदितीला खाऊ घालत होती, अन्वीला. तिला आधी खाऊ घालून देते, तिचा क्लास चालूच होता बाजूला. तर तिला म्हटलं क्लास करता करता थोडं तू खाऊन घे. तर त्याच्यानंतर सर्व आवरून घेतलं आणि तोवर मुलींचा स्विमिंगला जायचा टाईम पण झालेला होता. तर त्यांना स्विमिंगसाठी आज मी कामामध्ये होती थोडी, तर त्यांनी स्वतःसाठी त्यांचा टिफिन
तयार केलेलं आहे. तर ते मला तेच सांगत होते, अम्मा मला आमचं सांग ना की आम्ही काय काय टिफिनमध्ये भरलेलं आहे. तर सर्व त्यांना टिफिन घेतला आणि त्याच्यानंतर मी निघाली मुलींना स्विमिंगसाठी घेऊन. तर वातावरण तुम्ही बघू शकता, पाऊस पडलेला होता आणि अजून पण असं वाटते की खूप पाऊस पडेल. पूर्ण आभाळ असं काळं झालेलं होतं, दाटून आलेले होते ढग. दरवाजा चालू करते. तर आता मुलींची स्विमिंग झालेली आहे आणि रेडी होत आहे. अदिती रेडी आहे आणि अन्वी पण होत आहे रेडी. अन्वी काय करत आहे टग्गू? टग्गू सॉक्स घालत आहे. तर आता स्विमिंग झाली, संध्याकाळचे वाजले आता 4:45. आता मुलींचे हेअर ड्राय करते आणि नंतर घरी जाऊन आपलं रोजची कामं ना. टग्गू काय खात आहे ग? त्याला ब्रेड हे सांडलं थोडस काकडी कॅरेट नुटेला गुड. चला चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त चला, बाय बाय.